राम राम मंडळी. तर मग तुमच्या माझ्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी मोटिवेशन व्हिडिओ बनवत राहतो आणि बनवत राहणार आहे. इथून पुढे बी मला सपोर्ट भेटो किंवा ना भेटो. मित्रांनो, कसं आहे ना की आपण जगतो ह्या काळात. जो काळ कोणता आहे, 1999 आणि 1800 इसवी सनमधला जो काळ होता तो चांगला होता का आत्ताचा काळ चांगला आहे? मित्रांनो, आपण जर बघायला गेलो तर 2002 मध्ये, समजा 2002-2010 मध्ये लोकायला पोटभर भाकरी पण भेटत नव्हत्या खायला. तर त्या मानानं आत्ताचा काळ बरा आहे असं लोक म्हणतात. पहिला काळ बरा होता का आत्ताचा काळ बरा आहे? मित्रांनो, याला आपण म्हणत नाही की काळ बरा आहे. आपल्या परिस्थितीनुसार, म्हणजे की आपण समजा आता आपण जगून राहिलोय आणि कशासाठी जगून राहिलोय? काळ सगळे चांगले होते, फक्त निर्माण करणारा एखादा घरातला व्यक्ती मला सांगायचं आहे की घरातला एखादा व्यक्ती असतो की नाही, तर त्या व्यक्तीनं आपल्या परिवारासाठी जर काही केलं समजा, तर तो हमखास पुढं निघून जाय ना, त्याचं घर पुढं निघून. मला सांगायचं हेच आहे की प्रत्येक घरात एक माणूस राहतो जो की सगळ्याला आपला घर जे असतं पूर्ण त्याला पुढं घेऊन जाण्याचं त्याची जिद्द ठेवलं असते त्यानं. म्हणजे सांगायचं उदाहरण असंच आहे की काहीतरी आपल्या परिवारासाठी जर काही केलं समजा, शिक्षण शिकलं, सगळं काहीतरी एखादा व्यवसाय त्याच्यात जर तो सफल झाला की त्याच्या परिवाराला काय नाही भेटत खायासाठी. मला असं म्हणायचं तुम्हाला की करत राहणं हीच खूप चांगली गोष्ट आहे आणि करत राहा ही खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, पहिल्या काळात पण आपल्याला मेहनत करूनच कमाई करून खाणं लागत होतं, पिणं लागत होतं. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसे कमवायची संधी जास्त होती. तुम्ही जर विचार केला असेल या गोष्टीचा तर तुम्हाला कळालेलं असेल की मी काय बोलून राहिलेलो आहे. तर मित्रांनो, त्या काळात पण शिक्षणाची गरज होती आणि ह्या काळात पण शिक्षणाचीही गरज आहे. पहिले काळात समजा लोक म्हणतात की पहिले भाकरी ही नव्हतं, गहू नव्हता, तसं तसं ज्याच्याकडे जास्त शेती त्याच्याकडंच सगळं ते अन्न धान्य सगळं पिकत होतं आणि त्याच्याच घरी राहत होतं. काल परवा मला माझा एक मित्र म्हणे, मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो म्हणे, तेव्हा माझे बाबा एक जमीनदाराच्या इथं काम करायचे आणि त्यांचं सगळं समजा सगळे जेवणं झाले की नाही संध्याकाळच्याला, तर ती भाकर घेऊन यायचे माझ्यासाठी. म्हणजे की गव्हाची भाकर होती मित्रांनो ती, आणि ती भाकर माझ्यासाठी घेऊन यायचे मला खायसाठी. म्हणजे इतकी परिस्थिती आपली वाईट होती की बा ज्वारीच्या भाकरी ज्या होत्या त्या काळी ज्वारी म्हणतो आपण पहिल्यानं, ती ज्वारी आपल्याला खायला मिळायची. पण मित्रांनो, त्या परिस्थितीमध्ये आपण परिस्थिती बी सुधारू शकतो. तिथं पण परिस्थिती सुधारत शकत होती त्याची. आणि आज मी जर बघितलं ना त्यांना, तर त्यांचा विकास तर काही होईलच नाही मित्रांनो. त्यांना फक्त खायापुरतं काम केलेलं आहे. आणि खायापुरतं काम तर जनावरं पण करतात. पशु पक्षी कुत्रे हे सगळे खायापुरते कामं करतात. जीवनाला काय, मग जीवनाला काय लागत आहे? दुसरी गोष्ट मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करायचं शिका. इन्व्हेस्टमेंट कोणत्या ठिकाणी करायची आपल्याला? म्युच्युअल फंडमध्ये काय आता डोकं लावायचं नाही, जमिनी घ्यायच्या. कारण की आज ना उद्या जमीन वाढणारच आहे, भाव जमिनीचे. त्याच्यामुळं म्हणतो जमीन घ्या. दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, जमिनीचे पारंपरिक भाव वाढतच जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की जमीन आज तुम्ही घेतली तर उद्या तिचे भाव दुप्पट तिप्पट होणारच आहे. आणि मित्रांनो, करन्सीमध्ये कसं आहे ना, असं आहे, मी म्हणतो तुम्हाला मित्रांनो, कधीच कर्ज घेऊ नका. कर्ज घ्यायचा, मला माहिती आहे सगळ्याला अलग कामं पडतात, पण कर्ज होईल तोपर्यंत टाळा. कर्ज जर घेतलं तर चांगल्या कामासाठी यूज करा. कारण की खूप असे वाईट कामं आहे जे की आपल्याला सध्याच्या घडीला करायला मिळतात, पण ते करायचे नाही मित्रांनो. आपलं सगळं अस्तित्व त्या
पैशावर अवलंबून असतंय. कर्ज झालं तर मग घरातला एखादा माणूस पण डगमगू, बिमाऱ्या वाढतात त्या पैशामुळं. मित्रांनो, तुम्ही जर समजा आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, घड्यासाठी काय काय करावं लागतं इथं. मित्रांनो इकडं बा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला समजन तर समजन, नाही तर तुम्ही ते ऐकलं बी असन. मित्रांनो, एक दगड असतो, एक दगड असतो आणि एक डबल दगड असतो. एका दगडावर खूप भारी आकृती करतात, एक मूर्ती तयार करतात. काय याची तयार करतात? एका सुंदर अशी परीची मूर्ती तयार करतात आणि त्या मूर्तीला एखाद्या म्युझियममध्ये ठेवतात. त्याला चांगली बोली लागते. आणि डबल एक मूर्ती तयार करतात, ती असती महादेवाची समजा. तिला खूप छेने हातोडे मारून तयार केली झालेली असते. आणि ती मूर्ती एका दुकानात ठेवलेली असते. तर ती मूर्ती एक पुजारी घेऊन जातो आणि देवावर ठेवतो. तर मग एक दिवस ती मूर्तीला एक जण घेतो आणि तिथून चालला जातो. तर मग ती मूर्ती जाता म्हणते की तू बी मार्क सारखाच खाल्लाय, मी बी मार्क सारखाच खाल्लाय. तर तुपले लोक दर्शन घेतात. ती मूर्ती म्हणे त्या मूर्तीला की तुपले लोक दर्शन घेतात आणि मी काय केलं जे माझ्याकडं इतके वाईट नजर, म्हणजे की मी काय केलं की असं की तुम्हाला समजा मी काय बोलून राहिलो तो, की माझ्याकडे इकडे वाईट नजरेने का बघतात. आपल्या दोघांची प्रकृती सारखी, तुला भगवानानं मला एखादी असं स्त्री असते ना, ती स्त्रीच्या रूपामध्ये का बघतात, वाईट भावना येतात त्यांच्या मनात मला बघून. तर मग मित्रांनो, सांगायचं उदाहरण हेच आहे की आपल्या नजरिया जो असतो ना, तो वेगवेगळा असतो. वस्तू तर एकच आहे, ते बी दगड होता, हे बी दगडच आहे, पण वस्तू वेगवेगळी आहे. मित्रांनो, मन वेगवेगळं असतंय. कोणत्याही गोष्टीच्या मागं पळून आपलं जीवन बरबाद केल्यापेक्षा त्या दगडाच्या मूर्तीमध्ये, म्हणजे महादेवाची जी मूर्ती होती त्या मूर्तीमध्ये आपण जी परीची जी मूर्ती होती तिला जर बघितलं तर आपले जे विचार आहे ते शुद्ध होतील आणि आपल्या विचाराला नवीन दिशा मिळेल. चला मित्रांनो, मी व्हिडिओ करतो बंद. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.